तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण जस्ट आता उबेरची ट्रिप उचललेली आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवणार आहे की उबेरचा रेट आणि ओलाचा रेट याच्यात कंपॅरिझन करूया आपण। तर आपल्याला कळेल की कोण आपल्याला बरोबर रेट देतंय, कोण आपल्याला कमी रेट देतंय, कोण आपल्याला 17 देतंय, 17 रुपये किलोमीटर जो आरटीओचा रेट आहे तो, की कोण 15.5 देतंय का कोण जास्त देतंय। ठीक आहे, तर तुम्हाला आज मी सगळं क्लिअर करेन या व्हिडिओ मार्फत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आपला आजचा। धन्यवाद। चालू करूया आपला व्हिडिओ। कस्टमर पण आलेला आहे। ठीक, तर पहा मित्रांनो, आपले हे उबरची राईड कंप्लीट झालेली आहे। हे पहा, 91 रुपये आपल्याला त्याच्या राईडचे आपल्याला उबरने दिलेले आहेत। कॅश आपण 101 रुपये घेतलेले आहे। आता तुम्हाला मी रेट काढून दाखवतो। आता हे 91 रुपये घेतलेले, ठीक आहे। म्हणजे 95 रुपये आपलं हे भाडं झालं असतं। त्यातून 5% उबर जे टॅक्स घेते आपल्याकडून त्याच्यातून कट करून 91 रुपये आपल्याला झालेले आहेत। म्हणजे आपलं बिलिंग झालेलं आहे थोडक्यात। तर बघूया आपण, हे आपलं भाडं उबरने जे आपल्याला दिलंय, ठीक आहे, त्याच्यातून आता 1 किलोमीटर किती होते दाखवतो मी तुम्हाला। इथं दाखवलं यांनी 5.9 किलोमीटर आहे, ठीक आहे, यांनी दाखवले, ठीक। आणि आपण हे पहा तुम्ही, म्हणजे जे 91 रुपये बिलिंग झाले त्याला 5.6 ने भागाकार केल्यावर 15 रुपये आणि 42 पैसे, म्हणजे थोडक्यात बघा 15.5 रुपये आपल्याला भेटते। आपल्याला रेट उबरकडून 15.5 रुपये भेटते। मग मला सांगा काय परवडणार आहे आपल्याला? उबर कसं काय परवडतं? आणि 2च दिवस झाले, 2-3 दिवस झाले रेट आपल्याला एवढा कमी द्यायला लागले। आणि मित्रांनो, ह्या ज्या मुलीचं भाडं जे आहे 91 रुपये, ते भाडं काही दिवसापूर्वी 113-120 पर्यंत जायचं। 113 ते 115 असं, म्हणजे त्या रेंजमध्ये जायचं। आता ते भाडं बघा 91 रुपये म्हणजे 101 पर्यंत आले। जे 115-120 पर्यंत जायचं ते 101 रुपयापर्यंत आलेलं आहे। तर उबर बघा असं नाटक करतंय। आणि ओलाचं तुम्हाला ओलाचंही दाखवतो, ओलाचा रेट आणि हा रेट कसा आहे ते दाखवतो। तर मित्रांनो, आपण ओलाला 200 रुपयापर्यंत भाडं उचललेलं आहे ओलाचं, भोसरीचं। तर आता बघूया, पिकअप करायला जाऊया आणि रेट बघूया की कसं, आणि आपल्याला कोण, आणि आता उबरचं तर आपलं चेक करून झालं। उबर आपल्याला 15.5 रुपये किलोमीटर आपल्याला पडतंय, ठीक आहे। तर ओलाचं बघूया।
एक मिनिट फक्त मॅप ओपन. दोनशे 6. हां Received 206 rupees on Google Pay for Business. तर मित्रांनो, आपण ओलाची दुसरी ट्रिप कंप्लीट केलेली आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण 206 रुपये जे आपण कॅश घेतली कस्टमरकडून आणि रेट काढूया आपण कसं किलोमीटर ते तुम्हाला मी दाखवतो. आपल्याला ओला देता येते. तर मित्रांनो, आपण पहिलं करू, आपल्याला 17 रुपये किलोमीटर RTOने रेट ठरवून दिला आहे. त्याला आपण भागाकार करू 11 किलोमीटरने. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा ट्रिप आली त्यावेळेस ती 11 किलोमीटर शो केलेली आहे. तर 11 किलोमीटरचे 187 रुपये इथं शो करते. ठीक आहे, 187 रुपये 11 किलोमीटरचे होतात. आणि आता आपण 12 किलोमीटरचे पाहूया. ठीक आहे, तर 12 किलोमीटर आता मॅप ओपन झाल्यावर 12 किलोमीटर दाखवलं. तर आपण त्याचे म्हणजे 204 रुपये असं शो करते. आपण कॅश घेतले 216 रुपये. ठीक आहे मित्रांनो, आणि परत म्हणजे आतापर्यंत ओला तर आपल्याला व्यवस्थित रेट देतोय, जो आहे तो देतोय. आता परत आहे ना काढूया. आता हे किती 206 भागिले 12 किलोमीटर, हे पहा. तर 17 रुपये प्लस म्हणजे 17 रुपये आणि 16 पैसे म्हणजे त्याचा म्हणजे याच्यातून आपल्याला काय करता म्हणजे निष्कर्ष काढता येईल की ओला आपल्याला व्यवस्थित 17 रुपये रेट देत आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजन. आणि उबेरचं मित्रांनो तुम्हाला सांगतो, म्हणजे उबेर आपल्याला रेट व्यवस्थित बिलकुल देत नाही. आता जो रेट देईल त्याच्यातून कमिशन पण तो काढणार आणि परत 5% पण तो काढणार. तुम्हाला परत एकदा दाखवतो की आता हे जी राईड होती उबेरची 91 रुपयाचीचा, हे किती 5.6 किलोमीटर आहे. ठीक आहे, आणि 17ने आपण त्याला हे करू, गुणाकार करू त्याला. 17 गुणुले 5 तर किती रुपये व्हायला पाहिजे. उबरचे म्हणजे 5.9 किलोमीटरची राईड होती, त्याचे आपल्याला बिलिंग झालं पाहिजे होतं 100 रुपये. ठीक आहे, उबरने आपल्याला किती दिले 91 रुपये. आता त्याच्यातून पण किती 91 आणि हे 100 म्हणजे 9 रुपये हे काढा साईडला. हां, हे 9 रुपये तर दिलेच नाही आपल्याला. आणि 15.5 रुपयांनी म्हणजे बघा तुम्ही किती उबर ड्रायव्हर लोकांना किती लुटायला लागलं आणि कस्टमरची किती आता घाण शब्द येतात ते पण मी बोलणार नाही. पण म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय कसं मारलं पाहिजे. ओला मारा तुम्ही. त्याच्यामुळं मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो की ओला मारा. मी काय त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर नाही ओलाचा, पण तुमचा फायद्यासाठी सांगतो ओला मारा जास्त करून. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवलं की ओला आणि उबेर यांच्या रेट डिफरन्स दाखवले मी मित्रांनो. तर बघा आता 5.9 किलोमीटरला 17ने जर गुणाकार केला तर 100 रुपये होतात आणि आपल्याला उबरने किती दिलेत 91 रुपये. ठीक आहे, म्हणजे 9 रुपये ह्याच्यात कमी दिले ते दिले, वरतून 5% म्हणजे टॅक्स वगैरे कट करून म्हणजे केले त्याच्यातून. म्हणजे 5% टॅक्स का कट करते म्हणजे ते अजूनपर्यंत आपल्याला कळलेलं नाही आहे आणि कोण काय बोलत पण नाही. 5% टॅक्स कट होते त्याचा. वरतून 15.5 म्हणजे ते 5% कट करून आपल्याला काय भेटतं किलोमीटर कसं भेटते 15.5 रुपये. आणि तेच जर ओलाचं बघितलं तर ओला आपल्याला ॲक्युरेट रेट देते, म्हणजे बरोबर रेट देते. त्याच्यामुळं मित्रांनो मी काय तुम्हाला सांगतोय की ओला जास्त मारा. याच्यामुळं सांगतो की ओला मारा जास्त, उबेरपेक्षा जास्त ओला मारा. मी काय ओलाचा ब्रँड ॲम्बॅसेडर नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की ओला व्यवस्थित रेट देते. जो आपल्याला आपला फायदा बघा, जो आपल्याला व्यवस्थित रेट देतोय तेच मारा. तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल काय ते. आणि जर चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.